महायुतीच्या महाशपथविधीचा सोहळा उद्या मुंबईत पार पडतोय। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि याकरता देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातून लाडक्या बहिणी मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत। या सगळ्यांशी संवाद साधलाय, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। महायुतीचा महाशपथविधी सोहळा उद्या मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणीचे लाडके देवाभाऊ उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्याचकरता त्यांच्या लाडक्या बहिणी जे आहेत ते दक्षिण पश्चिम मतदारसंघातील सगळ्या लाडक्या बहिणी या शपथविधी सोहळ्याला पाहण्यासाठी जे आहे ते नागपूरवरून थेट आता जे आहे ते मुंबईसाठी रवाना होताना दिसत आहे। एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणीचा लाडका देवाभाऊ असा फलक त्यांच्या हातामध्ये आहे। काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, लाडक्या बहिणीचा लाडका देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय, तुम्ही त्या सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित दर्शनासाठी जाता? हो, आम्ही सगळे नागपूरमधून 700 ते 800 महिला मुंबईला जात आहेत शपथविधीसाठी। आता इथून 2 बसेस निघत आहे, काही महिला डुरंटोनी जात आहेत, काही महिला आपल्या स्वतःचे 4 व्हीलर घेऊन निघालेल्या आहेत। तर 700 ते 800 महिला नागपूरमधून मुंबईला पोहोचत आहेत संध्याकाळपर्यंत। 2014 नंतर दुसऱ्यांदा तुम्हाला हा क्षण जो आहे तो अनुभवायला मिळणार आहे, काय काय भावना आहे? 2014 में हमारे को चांस मिला था, 2019 में कुछ वजह से नहीं मिला, लेकिन उसकी कमी इस बार पूरी हुई है। क्योंकि इतने भारी रूप में, इतनी प्रचंड रूप में हमारी जीत हुई है कि उसका उत्साह इतना दुगना है कि आज हम एक दिवाली के बाद में दूसरी बड़ी दिवाली मना रहे हैं। तर मोठी गर्दी महिलांच्या ठिकाणी जमणे, आता थोड्याच वेळात या बसेस जे आहे ते मुंबईच्या दिशेने जे आहे ते रवाना होणार आहे। नागपूरमधून जवळपास जे आहे ते 700 ते 800 लाडक्या बहिणी जे आहेत ते आपल्या लाडका देवाभाऊ जे आहे ते त्यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी नागपूरवरून मुंबई जात आहे। ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेला दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून येतात आणि 2014 नंतर पुन्हा हा शपथविधी सोहळ्याचा जो क्षण आहे तो त्यांना आपल्या डोळ्यामध्ये टिपायचा आहे। त्याकरता मोठ्या उत्साहाने ज्या त्या लाडक्या बहिणी आता मुंबईच्या दिशेने नागपूरहून रवाना होताना दिसत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।